नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत अल्ट्राटेक सिमेंटच्या क्वार्टर ते फायनान्शियल सर्व्हिसचा निकालाचा सखोल आढावा. तर अल्ट्राटेक सिमेंटचा कन्सोलिडेटेड नेट नफा 32% वाढून 1,729 करोड इतका वाढला आहे. म्हणजे इयर ऑन इयर चांगली जंप दिसत आहे. आता त्याचा फायनान्शियल रिझल्ट पाहू. तर मागील वर्षी 2024 मध्ये टोटल इन्कम 18,026 असून यावर्षी 2025 मध्ये ₹21,965 आणि क्वार्टरली 19,781 असून इयर ऑन इयर आणि क्वार्टरलीही चांगली जंप दिसत आहे. तसंच त्याचा खर्च पाहिला तर टोटल एक्सपेन्सेस मागील वर्षी 16,333 वरून क्वार्टरली 18,119 आलं आहे आणि इयर ऑन इयर 19,588 म्हणजेच खर्चही वाढत आहे. तसं नेट प्रॉफिट पाहिला तर मागील वर्षी 1,363 वरून यावर्षी 1,729 म्हणजे इयर इयर एक मोठा जंप दिसत आहे. नेट प्रॉफिट पाहिला अल्ट्राटेक सिमेंटसाठी खूपच चांगली बातमी आहे. इयर ऑन इयर आणि क्वार्टरली परफॉर्मन्स खूपच चांगला आहे. तर आता आपण ई-पी-एस म्हणजे अर्निंग पर शेअर समजून घेऊ. ते ई-पी-एस सांगतो की कंपनीने प्रत्येक शेअरमागे किती नफा कमावला आहे. तर अल्ट्राटेक सिमेंटच्या क्वार्टर 3 निकालात नफा मजबूत वाढलेला दिसतो. त्यामुळे त्याचा थेट परिणाम ई-पी-एसवर सकारात्मक झालेला आहे. हे गुंतवणूकदारासाठी ई-पी-एस वाढणं हा खूप महत्त्वाचा संकेत मानला जातो. कारण शेअरच्या किमतीला आधार देणारा हा एक मुख्य फंडामेंटल आहे. तर मागील वर्षी 46.21 इतका ई-पी-एस असून यावर्षी 58.66 इतका ई-पी-एस आला आहे. म्हणजेच इयर ऑन इयर ई-पी-एसमध्ये चांगलीच ग्रोथ दिसत आहे. असं पाहिलं तर 13.5 इतका ई-पी-एस दाखवला आहे. ही अल्ट्राटेक सिमेंटसाठी चांगली बातमी आहे. तर अल्ट्राटेक सिमेंटचं मार्केट कॅप पाहिला तर 3,64,488 असून पी रेशिओ 49.93 इतका आहे आणि आज जवळपास ₹5 म्हणजे 0.4% वाढ दिसत आहे. तर मित्रांनो, आजच्या क्वार्टर 3 निकालावर नजर टाकली तर अल्ट्राटेक सिमेंटने मार्केटच्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. म्हणूनच आजच्या निकालामुळे अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअरवर काय रिएक्शन पाहायला मिळतंय ते पाहणं खूप गरजेचं आहे.